आता ही बातमी सर्वांनी पहा की रक्तचंदनाच्या एका 100 वर्ष जुन्या झाडासाठी मध्य रेल्वेला 1 कोटी रुपये मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात जमा करावे लागले। या संदर्भात हायकोर्टानं आदेश दिल्यानंतर रेल्वेने हे पैसे भरले असून यापैकी संबंधित शेतकऱ्याला 50 लाख रुपये काढण्याची परवानगी हायकोर्टानं 9 एप्रिलला दिली होती। पण रक्तचंदनाच्या झाडाच्या मोबदल्यासाठीचा हा खटला शेतकऱ्यांनी कसा जिंकला आणि त्याला हे पैसे नेमके कसे मिळाले आणि हे कसे मिळणार आहेत, हे नेमकं प्रकरण काय आहे, हे संपूर्ण घटना आज आपण बघणार आहोत। यवतमाळ जिल्ह्यातील खर्शी इथले शेतकरी केशव शिंदे आणि त्यांच्या 5 मुलांनी हायकोर्टात रक्तचंदनाच्या झाडाच्या मोबदल्यासाठी 7 ऑक्टोबर 2024ला याचिका दाखल केली। केशव शिंदे यांची पुसद तालुक्यातल्या खर्शी गावात 2.29 हेक्टर जमीन आहे, पण वर्धा यवतमाळ पुसद नांदेड अशी रेल्वे लाईन त्यांच्या शेतातून जात असल्यानं मध्य रेल्वेने त्यांची जमीन संपादित केली। त्यांना संपादित जमिनीचा मोबदला मिळाला। शिंदे यांनी शेतात उभा असलेलं रक्तचंदनाचं झाड तसेच येण्याचं झाड, खैर यासारखे 8 जातीचे 8-10 झाडं आणि भूमिगत पाईपलाईन याच्या मोबदल्याचीही मागणी भूसंपादन अधिकाऱ्यांकडे केली। पण रक्तचंदनाच्या झाडाचं आधी मूल्यांकन करायला लागेल असं त्यांचं म्हणणं होतं। मूल्यांकन करण्यासाठी वन विभागालाही पत्र देण्यात आलं। केशव शिंदे यांचा मुलगा आणि याचिकेकर्ते पंजाब शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या शेत जमिनीवर आंब्यासह इतर फळबाग होती, त्याचा मोबदला मिळाला होता। विहिरीचाही 8 लाख रुपये मोबदला मिळाला, पण रक्तचंदनाच्या झाडासह पाईपलाईन आणि इतर झाडांचा मोबदला मिळाला नव्हता। त्यासाठी 2014 पासून जिल्हाधिकारी, वन विभाग, रेल्वे, सिंचन विभाग सगळ्यांना पत्र व्यवहार केला, पण आम्हाला मोबदला मिळाला नाही। त्यामुळे मग आम्ही 8 वर्षानंतर हायकोर्टात धाव घेतली। एकच वर्षात शिंदे कुटुंबियांनी हा खटला जिंकला असून त्यांना मोबदला मिळाला आहे, पण या रक्तचंदनाच्या झाडाचं मूल्यांकन अजून झालेलं नाही। मूल्यांकनाच्या आधी 1 कोटी रुपये मोबदला देण्याचे आदेश हायकोर्टानं रेल्वेला दिलेले आहेत। त्यानुसार रेल्वेनं 1 कोटी रुपये हायकोर्टात जमा केले, पण मूल्यांकन झाल्यानंतर ही किंमत जवळपास 5 कोटी रुपये होऊ शकते, असं याचिकाकर्त्याच्या वकील अंजना राऊत नरवडे यांनी BCC मराठीसोबत बोलताना सांगितलं। रक्तचंदनाच्या झाडाचं मूल्यांकन करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह इतरांची एक समिती बसणार आहे। त्यानंतर उभ्या झाडाचं मूल्यांकन कसं करायचं हे ठरवलं जाईल। त्यानंतर त्याचे जे पैसे होतील ते याचिकाकर्त्यांना देण्यात येणार आहेत। रेल्वेने देखील मूल्यांकनामुळेच मोबदला दिला नव्हता, असं या प्रकरणात रेल्वेची बाजू मानणाऱ्या वकील नीरजा चौबे सांगतात। केशव शिंदे यांचं वय 94 वर्ष आहे, तर त्यांची मुलं देखील 50च्या वर आहेत। मुलांच्या सहाय्यानं त्यांनी हा खटला लढलेला आहे। शिंदे यांच्या शेतात रेल्वे स्थानक होणार असल्यानं त्यांची जास्त जमीन संपादित झालेली आहे। असं असलं तरी मूल्यांकनाच्या अगोदरच त्यांना 1 कोटी रुपये मिळालेले आहेत, मग मूल्यांकन झाल्यावर जवळपास त्यांना 5 कोटी रुपये मिळणार आहेत। तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।